नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बार्टी थ्रू पोलीस भरती, IBPS, बँकिंग, MPSC, UPSC तर अशा प्रकारचे जी सीट एक्झाम दिलेली असेल आणि त्यानंतर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी एक नवीन अपडेट आलेली आहे। तर जे प्रशिक्षण संस्था आहे तर ते त्या ठिकाणी उमेदवारांसाठी निवडीकरिता विकल्प लिंक जी आहे तर ती उपलब्ध करून देण्याबाबत, म्हणजे आपल्याला ज्या ट्रेनिंग सेंटर आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला निवडण्यासाठी जी लिंक आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो 15/12/2025 रोजी त्या ठिकाणी जी प्रतीक्षा यादी होती किंवा सिलेक्शन यादी होती लिस्ट, तर ती त्या ठिकाणी लावलेली होती आणि त्यानंतर त्यांच्यात ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी काउन्सिलिंग पोर्टल जे आहे तर ते त्या ठिकाणी सुरू करून देण्यात येत आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो बार्टी थ्रू ज्यांनी MPSC UPSCसाठी ॲप्लिकेशन करून एक्झाम दिली असेल, त्यांचं सिलेक्शन झालं असेल, तर या ठिकाणी आपण पाहू शकतो गट ब, गट क साठी, त्यानंतर बँकिंग, IBPS, रेल्वे आणि त्यानंतर पोलीस भरती असेल, तर अशा प्रकारच्या विविध स्पर्धा परीक्षा आहेत तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे मुलांचं आणि त्यांचं त्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर जे आहे तर ते निवडण्यासाठी आपल्याला 12 जानेवारीपासून ते 19 जानेवारीपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी जी लिंक आहे तर ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। जर एखादा उमेदवार एकाहून अधिक स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेसाठी MPSC, UPSC, स्टेट सर्व्हिस मेस, JMFC, ग्रुप बी आणि ग्रुप सी, IBPS, SSC आणि पोलीस मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण पात्र ठरला असेल तर त्याने आपल्या पसंतीनुसार केवळ एकाच योजनेची निवड करणे आवश्यक आहे। तर त्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रशिक्षणाच्या माध्यमातून इंग्रजी मराठी उमेदवारांनी संबंधित पूर्व प्रशिक्षण देणाऱ्या नामनिर्देशित खाजगी संस्थेशी संपर्क करून त्याबाबत खात्री करून घेण्याचे विकल्प भरावे। त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो ज्या योजनेची निवड उमेदवारांनी केली असेल ती अंतिम मानण्यात येऊन त्या योजनेशी संबंधित नामनिर्देशित खाजगी नामांकित प्रशिक्षण संस्थांचे विकल्प देण्याची सुविधा उपलब्ध होईल। त्यानुसार नमूद असलेल्या संस्थांपैकी पसंतीच्या 5 संस्थांना उमेदवारांनी पसंतीक्रम विकल्प प्रेफरन्स द्यायचा आहे। 5 जे ट्रेनिंग सेंटर आहे तर ते आपण त्या ठिकाणी निवडू शकतो आणि त्यामधून आपण या ठिकाणी पाहू शकतो 5 संस्थांना पसंतीक्रम विकल्प दिल्यानंतर OTPद्वारे सदर पसंतीक्रम विकल्प अंतिम केल्यानंतरच आपले पसंतीक्रम जे आहे तर ते सबमिट होणार आणि त्यानंतर जसे आपण OTP वगैरे व्हेरीफाय करून सबमिट करू, आपल्याला जी अक्नॉलेजमेंट रिसिप्ट आहे तर ती त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला लास्टला एक PDF दिलेली आहे, तर यामध्ये आपल्याला आपली ट्रेनिंग जो कालावधी असेल तो किती असेल आणि त्यामध्ये आपल्याला स्टाइपेंड जी आहे तर ती किती मिळणार आहे तर त्याची संपूर्ण डिटेल या ठिकाणी आपण चेकआउट करू शकतो।